नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेसची फॅसिलिटी असते, पण नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेसची फॅसिलिटी असते की नसते सर? बऱ्याच लोकांना कॅशलेस एनिवेअर ही फॅसिलिटी माहीत नाही आहे आणि जसं सांगितलं की नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस होऊ शकतं का, त्याचा आन्सर आहे येस. फक्त इमर्जन्सी केसमध्ये होणार नाही. जर तुम्ही आज ॲडमिशन असेल तर तुमचं इमिजिएट ॲडमिशन असेल तर ते कॅशलेस एनिवेअरमध्ये होणार नाही. सो कॅशलेस एनिवेअरमध्ये जाण्यासाठी तुम्हाला मिनिमम 48 आवर्स टू 36 आवर्स म्हणजे 2 ते 3 दिवस अगोदर तुम्हाला हॉस्पिटलला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हॉस्पिटलला इन्फॉर्म केलं ते कस्टमर केअरला पहिल्यांदा तुम्हाला स्टार हेल्थच्या कस्टमर केअरला इन्फॉर्म करावं लागेल आणि मग हॉस्पिटलला ते TPA थ्रू करावं लागेल. आता हे बऱ्याच वेळा कॅशलेस एनिवेअरचा यूज कोणावर होऊ शकतो की आता आमचे एक रिसेंट एक क्लायंट आहे. त्या क्लायंटला काय आलं की त्यांना एक हार्नियाचं ऑपरेशन करायचं होतं आणि ते डॉक्टर जे आहेत त्यांच्या जवळचे होते. ओके, आणि डॉक्टरचा विश्वास डॉक्टरांना जास्त होता त्या पेशंटचा. तर ते म्हणले की बेसिकली जर समजा मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर ते माईट बी कॅशलेस होईल, पण त्यांना तेवढा विश्वास नाही आहे. म्हणून त्याने काय केलं, स्वतःचं ओळखीचे ज्यांच्याकडे करंट ट्रीटमेंट चालू आहे तिथं त्यांनी ट्रीटमेंट घेत आहेत करंटली. सो तिथं कॅशलेस फॅसिलिटी करण्यासाठी त्यांनी कॅशलेस एनिवेअर ही फॅसिलिटी यूज केली आणि तिथं कॅशलेस त्यांचा होऊन गेला. सो बेसिकली कॅशलेस तुम्हाला करायचं असेल तर कॅशलेस एनिवेअर फॅसिलिटी यूज करा. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या एजंटला कॉन्टॅक्ट करा, तो तुम्हाला अधिक माहिती सांगू शकेल, किंवा कॅशलेस एनिवेअर फॅसिलिटीसाठी कस्टमर केअरला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.